आपली कोणीतरी दखल घेईल आणि मीडियामध्ये आपण सारखे दिसत राहू, यासाठी हे अधिवेशन नाही. हे अधिवेशन विदर्भाच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे आणि तो न्याय सरकार देईल. मगाशी मुख्यमंत्री म्हणाले की 2014 पूर्वीचं विदर्भातलं बघा. मी तुम्हाला सांगतो, सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना शंभूराज इकडे आहेत, उद्धव ठाकरेंच्या काळात 2 झाले, 2 का 4 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. आणि आम्ही असताना जवळपास 185 सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. सिंचन प्रकल्पांना फरक बघा, कामामध्ये फरक बघा. हे तर एक उदाहरण आहे, बाकी इतर विभागाचे निर्णय पण बघा. त्यामुळे मला जास्त काय बोलायचं नाही. काय याच्यामध्ये शासनाचं कर्तव्य असतं लोकांना न्याय देणं, या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं, जनतेच्या समस्या सोडवणं. आणि मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणतो, विकासाला देखील आम्ही चालना देतोय. आज महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर 1 ला आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 ला आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 ला आहे, सगळ्या क्षेत्रात नंबर 1 आहे. आणि म्हणून आज जे काही याला म्हणजे जाऊ द्या, वाहवा सोडून द्या किंवा चांगलं काम करताय हे बोलायचं सोडून द्या, पण टीकाकारी तुमची सकारात्मक असावी. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं जे काय आपलं देशाचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल जो आहे, तो महाराष्ट्र आम्ही त्याच्यात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तिथं कुठेही आम्ही कमी पडणार नाही. आणि महाराष्ट्र मोठं राज्य आहे, इन्फ्रा प्रोजेक्ट एवढे मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरू आहे. देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. आणि हे आता काय म्हणाले, दिवाळखोरीमध्ये कोणी विरोधी पक्ष. पण या ठिकाणी मी सांगतो की राज्य महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि पायाभूत सुविधा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आज आपण पाहिलं 2014 पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, जमीन आसमानचा फरक आहे. हे लोकांनी तुलना केली आहे आणि लोकांनीच आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे. त्यामुळे याचं कुठंतरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन विरोधी पक्षाने करावं, एवढीच मी त्यांना माझी सूचना आहे. आणि बाकी सगळ्या प्रश्नांना, सगळ्या त्यांच्या ज्या काही चर्चा असतील त्यांनी सकारात्मक चर्चा करावी, सभागृहामध्ये चर्चा करावी. सभागृहामध्ये चर्चेतूनच काही आपल्याला मिळवायचं असेल विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, विरोधी पक्ष जो आहे हा विरोधी पक्ष या ठिकाणी सरकारकडून समस्यांची उकल करून घेणं, सोडवणूक करून घेणं हे काम असतं. त्यामुळे ते त्यांनी करावं. आणि आम्ही हे अधिवेशन जे आहे, हे अधिवेशन अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेणार आहोत. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की तुम्ही अबोला घेतलाय, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत नाही, तुम्ही अबोला घेतलाय, मुख्यमंत्र्यांशी बोलत नाही, तर असा काही अबोला आहे का? आणि आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतो ना, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. नाहीतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो, नाहीतर मग हास्य जत्रेला जाऊया. तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय. याचा निर्णय घेणारे आम्ही नाही, याचा निर्णय घेणारे सभापती आणि अध्यक्षच याचा निर्णय घेऊ शकतात. त्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. असं आहे की विरोधक कशाशी आम्हाला जोडतात, त्यांना आम्हीच दिसतो. जसं शिंदेसाहेब म्हणाले, जळी स्थळी काष्टी पाषाणी आम्हीच दिसतो. तर प्रत्येक गोष्टीशी आम्हाला जोडतात. पण तुम्हाला हे माहिती आहे, विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही, तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे.
असं आहे की आता परवडो का न परवडो, एकदा करायचं ठरलं तर करायचं, त्याचा फार विचार करायचा नसतो. कारण शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं तर आता जसं मार्ग निघेल तसा काढू. त्यामुळे आता जी घोषणा केली आहे त्या घोषणेवर आम्ही पक्के आहोत. ती योग्य शेतकऱ्यांना आणि ज्याला आपण म्हणू शकतो पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे, याकरताच आम्ही प्रवीण परदेशींची कमिटी केली आहे. या कमिटीला सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे. ती कमिटी आम्हाला सुचवेल त्यानुसार त्याचे ध्येय धोरण नियम आम्ही तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आम्ही लाभ देऊ. यासाठी काय प्रयत्न असणार? विदर्भातले प्रश्न आहे हत्तीपासून शेतकऱ्यापर्यंत आणि सगळे जे प्रश्न आहेत विदर्भाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत वन्य प्राण्यांचा जो प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये